ते शासन पुढे शासन बदल झालेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा शासनाचा आमच्याकडे कर्मचारी फिरकत नाही काहीच. ही तारीख देत आहे सरकार, तर आणखी पीक विमा शेतकऱ्यांच्या पत्रिका पडल्याने निराशा झालेली आहे शेवटी. शेतकऱ्याच्या मुलांना बायका देखील कोणी देत नाही, याचं कारण असं आहे. नमस्कार, कारनामे न्यूज मध्ये आपले स्वागत करते मी साक्षी. आजचा आपला विषय, जे शेतकरी आज आलेत, आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत. नमस्कार, तुमचं नाव काय? निवृत्ती नारायण चव्हाण, तुम्ही कोणत्या गावचे आहात? भगोर, तालुका वैजापूर. आणि तुमचं शेतीमध्ये कोणता माल पिकतो जास्त? मक्का आणि कापूस. सरकार तुम्हाला मदत करतं का जेव्हा दुष्काळ पडतो वगैरे तेव्हा? दुष्काळ आम्हाला गरज राहते 1 रुपयाची, सरकार 25% मदत करतं. मग तुम्ही सरकारला काय बोलणार यावर? सरकारला काय, सरकार ऐकायचं तयारीत नाही, तर आम्ही बोलावं कोणा संग? दुष्काळ पडल्यावर तर मदत करत असतील. दुष्काळ पडल्यावर आम्हाला 1 लाख रुपये एकरी गरज आहे पीक कर्जाची, ते आम्हाला देतो 20,000. हे कोणाला सांगायचं? आणि जे तुमचं पीक निघतं त्याला चांगला तुम्हाला नाही, योग्य दर मिळत नाही. FRP जी शासनानं दिलेली आहे, कबूल केली आहे, त्याच्या प्रमाणे आम्हाला भाव मिळत नाही. मग तुम्ही काय करता त्या टाइमला? सावकार कोण कर्ज घेत असतो. आणि जे आता सध्या तरी जे काय म्हणता येईल, हे करतायत लोक, फाशी घेत आहेत वगैरे, त्यावर तुमचं मत काय? त्याला नावेलाचे म्हणून फाशी घेतात ना, ते पण विलास काय त्यांच्या पुढं? शिक्षण कसं करायचं, पोरा बाळाचं, नवीन घर कसं बांधायचं, लग्न कसे करायचे, अजून तुम्ही काय सांगू शकाल? काय सांगतात नाही. शासन पुढे शासन बदल झालेलं आहे. शासनाला माहिती आहे, पण ते काही करू शकत नाही. शेतकरी शेती धंदा हा सगळा साईटला लावून दिलेला आहे. मग आता सध्या जे उन्हाळ्यामध्ये पाऊस पडतोय त्याच्यामुळे नुकसान होतंय पिकांचं. होय, ते सहन करावं लागतं शेतकऱ्याला. ते तर आहेच. मग तुम्हाला त्यावेळेस पण सरकार काही मदत करत नाही? नाही, मदत काय नाही, घोषणा करतं फक्त. चालेल, धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव काशीनाथ चव्हाण, येवला तालुका. अच्छा, तुमचं पीक कोणतं पिकतंय सर्वात? आमच्याकडे जास्त प्रमाणात कांदा होतो. अच्छा, आणि तुम्हाला कांद्याला जसा दर भाव पाहिजे भेटतो का? नाही, काहीच नाही. शासनाचं लक्षच नाही शेतकऱ्यांकडे. म्हणजे आता जे लोक फाशी घेतात शेतकरी, पण त्यावर त्याला शासनच कारणीभूत आहे. मग तुम्हाला जेव्हा भाव भेटत नाही तेव्हा तुम्ही काय करता? नाही इलाज ना, त्याला काय विकावंच लागतं. तो काय असा टिकवणुकीचा कांदा नाही ना. आणि मग शिक्षण मुलांचे वगैरे शेतीवरच मग कर्ज काढणं, हे करणं, बँकेकडनं. सरकार तुम्हाला जेव्हा दुष्काळ आला वगैरे तेव्हा पैसा देतो का? आम्हाला फक्त एकदाच भेटले, ज्यावेळेस इलेक्शन होतं, पुढे इलेक्शन लागायचं होतं, त्याच्यामुळे त्यांनी ते दिलं. त्याच्यानंतर पुन्हा शासनाचा आमच्याकडे कर्मचारी फिरकत नाही काहीच. सरकार ज्या घोषणा करतो शेतकऱ्यांना पैसा वगैरे विमा, त्या फक्त बोलतात आहे, ते काहीच खरं नाही. चालेल, धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव मनसुखराव आयर पेंडेफळ, तुम्ही कोणत्या गावचे? शोर बांगला. तुमचं शेतीमध्ये सध्या पीक कोणतं जास्त पिकतं? पीक आहे कांदे, ज्वारी, गहू, हरभरे. याला तुम्हाला भाव भेटतो जसा तुम्हाला पाहिजे असा? नाही, भावच नाही. मग सरकार काही मदत करतो यावर? काय मदत आहे? ते पीक विमा भरले 3 वर्ष, पण त्याचा तपास नाही, देतो म्हणते. कशाचं काय? म्हणजे सरकार, तुम्हाला वाटतं की सरकार देत नाही पीक वगैरे? जे सरकार आता घोषणा करतो की शेतकऱ्यांना पैसा देणार वगैरे, ते त्यावर तुमचं मत? काय पैसा मिळत काय नाही, लबाड शेतकरी हे आपलं सरकार काही घेतच नाही पैसे. मग तुम्ही शिक्षण वगैरे कसे करतात? काय शिक्षण वगैरे काय, आता याच जमिनी राहून टाकून काय यायचे पैसे काढू, तेच करणार. आता मुली, आता इकडे मुलगी आणली, नात आणली आपली परीक्षा शेतीच्या. चालेल, धन्यवाद. नमस्कार, तुमचं नाव? नमस्कार, माझं नाव अतुल हनुमंतराव पडोळे. तुम्ही कोणत्या गावचे? मी हिंगोली जिल्हा, औंढा तालुका. तर माझ्याकडे, तुमच्याकडे कोणतं धान्य जास्त पिकतं? आमच्याकडे सोयाबीन, कापूस, हळद. तर तुम्हाला जसा भाव पाहिजे, दर पाहिजे, भेटतो कसे? नाही. मग तुम्ही त्या टाइमला काय करता? त्या टाइमला काय, सरकारला एकच विनंती करेन की आमच्या मालाला हमी भाव वगैरे योग्यरित्या द्यावा. पुन्हा पीक विम्याचा प्रश्न होता, पीक विमा नुसत्या तारीख देत आहे सरकार, तर आणखी पीक विमा शेतकऱ्यांच्या पत्रिका पडल्याने निराशा झालेली आहे शेवटी. तर सरकारला विनंती आहे की लवकर शेतकऱ्यांना पीक विमा वगैरे जमा करून टाकावा त्यांचा.
आणि दुष्काळात सरकार मदत करतो का तुम्हाला? दुष्काळात करतो पण टाइम चुकून करतो. पण जेव्हा शेतकऱ्यांना खरीची गरज असते तेव्हा काहीच होत नाही शेतकऱ्यांना. आणि जे शेतकरी आत्महत्या वगैरे करतात त्यावर तुमचं मत? तर सरकारला एकच विनंती करतो की शेतकऱ्याच्या हमी भावाला, शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव द्यावा. योग्यरित्या हमी भाव दिला तर सरकारचा पीक विमा पण शेतकऱ्याला लागू शकत नाही आणि आत्महत्या करण्याची पण वेळ येणार नाही शेतकऱ्यांना योग्य हमी भाव वगैरे दिला तर. चालेल. नमस्कार, तुमचं नाव? एकनाथ पुंडलिक खर्डे, तुम्ही कोणत्या गावचे आहात? चांदवड, नाशिक. आणि तुमचं सध्याच्या स्थितीला कोणतं जास्त पीक पिकवतात तुम्ही? कांदा पीक आहे, मका पीक आहे. मग तुम्हाला जसा भाव पाहिजे भेटतो का सरकारकडनं? नाही, तसा जसा पाहिजे तसा भाव आम्हाला भेटत नाही. जेवढं आम्ही त्यामध्ये टाकतो, खर्च करतो, तेवढंच या ठिकाणी यावर्षी निघालेलं आहे. कांदा पिकासाठी जेवढं आम्ही खर्च केला तेवढंच त्या ठिकाणी उत्पन्न आम्हाला मिळालेलं आहे. कारण कांदा लागवडीकरता जो खर्च आहे, जे बियाणं आहे, जे खाद्य आहे, जे औषध आहे, यांचे भाव आहे हे गगनाला भिडलेले आहे. आणि इकडं त्या तुलनेमध्ये शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्याची परिस्थिती अतिशय हवालील आहे. शेतकऱ्याच्या मुलांना बायका देखील कोणी देत नाही. याचं कारण असं आहे की त्या शेतीतून तेवढं उत्पन्न त्या शेतकऱ्याला मिळत नाही. त्याच्यामुळे ज्याची शेती आहे त्याची सुद्धा अपेक्षा आहे की आपली मुली शेतकऱ्याला नको. याचं कारण असं आहे की तिला राबूनही तेवढं उत्पन्न भेटत नाही, तेवढे पैसे भेटत नाही. मग तुम्ही शिक्षण, लग्न वगैरे ते कसं करतात? शेतकऱ्याला नाईलाजाने त्या ठिकाणी कर्ज उचलावं लागतं, कुठेतरी बँकेत हात पसरावं लागतात, साहेबांपुढे हात पसरावे लागतात आणि कुठेतरी कर्ज त्याला घ्यावं लागतं आणि त्यातून त्या गोष्टी तो करत असतो. कर्ज त्यांनी फेडलं नाही म्हणजे त्याला चुकीचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो, त्याला आत्महत्येस प्रवृत्त तो त्या ठिकाणी होत असतो. आणि जे दुष्काळ वगैरे येतात, आता सध्या उन्हाळ्यात पाऊस पडतो वगैरे, त्या टाइमला सरकार मदत करतो का पीक जेव्हा नुकसान होतं त्या टाइमला? नाही, काही फारसे नुकसान असे होत नाही. आणि शेतकऱ्याने आता एक मला रेल सांगतो की आम्हाला आमची 2400 रुपयांनी मका शेतकऱ्यांची नोंदवली असताना त्यांनी आमची मका नाही घेतली. इतर लोकांची त्यांनी मका भरून घेतली आणि आमची मका मात्र तशी पडून राहिलेली आहे. अजून ती मका आमची त्यांनी खरेदी केलेली नाहीये. अशी फसवणूक शेतकऱ्याच्या या ठिकाणी केली जाते. आणि जे सरकार हे करतं, घोषणा करतं वगैरे, त्यावर तुमचं मत काय? ते पूर्ण करतं? नाही, सरकारच्या घोषणा, बीजेपी सरकारच्या घोषणा पाहिजे तेवढ्या पूर्णत्वाला जात नाही. म्हणजे लाडकी बहीण वगैरे त्या योजना काढल्या त्यावर हे एक सरकारने फक्त आपलं मतांसाठी आणि एक घरामध्ये म्हणजे पती पत्नीच्या विचारात फूट पाडण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे पती जरी म्हटलं त्या पत्नीला का चला आपल्याला इकडे वोटिंग करायचं, पण ती म्हणते नाही, मला माझ्या खात्यात पैसे बंद होतील ना, म्हणून नाईलाजानं ती त्यालाच मतदान करते. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. पण तिचे हे लक्षात येत नाही का 2000 रुपये सरकार आपल्याला देतं पण आपल्याच इकडचे 4000 रुपये कापले जात आहे हे तिच्या लक्षात येत नाही. चालेल, धन्यवाद. थँक्यू. आपण शेतकऱ्यांचे मत जाणून घेतले. त्यांना जसा भाव पाहिजे तसा भाव त्यांना भेटत नाहीये, सरकारकडून मदत भेटत नाहीये. अशाच माहितीसाठी आमच्यासोबत जुळून राहा. कमेंटमध्ये आम्हाला नक्कीच कळवा. धन्यवाद.